राजस्थानच्या रेखीव मरुभूमीत ऐतिहासिक जोधपूर शहरात एका अनोख्या आणि अद्वितीय प्रेमकथेला विवाहाच्या पवित्र बांधण्यात बांधलं गेलं. ही कथा आहे युक्रेनच्या स्टॅनिस्लाव आणि अनेलिना या जोडप्याची. वयाच्या अंतराला, भौगोलिक सीमांना आणि संस्कृतीच्या भिंतींना पार करणारी एक अशी प्रेमगाथा जी आज संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. स्टॅनिस्लाव 72 वर्षांचे आणि अनेलिना 27 वर्षांची. हे दोघं गेली 4 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र त्यांच्या नात्यात केवळ सहवास नव्हता, तर भारतीय संस्कृतीविषयी खोल आदर आणि आकर्षण होतं. भारतीय परंपराचा गंध, विवाहाच्या विधींचा पवित्र अर्थ आणि संस्कृतीचा आत्मा याने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी ठरवलं त्यांच्या प्रेमाची मोहर भारतीय पद्धतीनेच लागावी. 18 सप्टेंबरला जोधपूरच्या एका आलिशान हॉटेलमध्ये हळदीच्या विधीने या दिव्य प्रेमकथेचा विवाह सोहळा सुरू झाला. मित्रमंडळींनी आणि परिवाराने त्यांच्यावर प्रेमाने हळद लावली. शुभेच्छांचे पाढे वाचले. दिवसभर साजरा झालेल्या उत्साहाच्या वातावरणात संध्याकाळी पारंपरिक बँड बाजासह नाचगाण्याच्या गजरात वरात निघाली. चौरी परिसरात अग्नीला साक्षी ठेवत वैदिक मंत्रोच्चार विवाहाची प्रत्येक रस्म पार पडली. पाणीग्रहण, कंकणबद्ध आणि हतलेवा. नंतर स्टॅनिस्लाव आणि अनेलिना यांनी एकमेकाच्या हातात हात घालून फेरे घेतले. 7 जन्मांसाठी साथ देण्याची प्रतिज्ञा घेतली. विवाहाची आणखी एक खासियत म्हणजे या विदेशी जोडप्यांचा पारंपरिक मारवाडी वेश. स्टॅनिस्लाव यांनी शाही शेरवानी आणि पगडी घातली होती, तर अनेलिनाने पारंपरिक मारवाडी वधूची साडी नेसून दागिन्यांनी सजून एकदम राजस्थानी नवरीसारखा साज केला होता. उपस्थित सर्व पाहुण्यांचे डोळे त्यांच्यावर खिळले होते. भारतीय वेशात हे विदेशी जोडपं इतकं भावून गेलं की त्यांनी याच पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ही केवळ एका विवाहाची गोष्ट नाही, तर एका संस्कृतीवर, परंपरेवर आणि प्रेमावर टाकलेल्या विश्वासाची साक्ष आहे. वयाच्या आणि देशांच्या सीमा ओलांडून स्टॅनिस्लाव आणि अनेलिनाचं नातं एक आदर्श बनलं आहे. प्रेमात फक्त भावना महत्त्वाच्या असतात, बाकी सगळं गम हे सिद्ध झाले आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि फिलिंग्स मनातल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.